धारावीतल्या मेघवाडीतील एकही झोपडी तोडू देणार नाही हा इशारा देण्यासाठी धारावी बचाव आंदोलन संघटनेकडून आज एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससह विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचा या सभेला पाठिंबा लाभला होता। धारावीमधील झोपड्या पाडण्याचा इशारा झोपडी पुनर्विकास प्राधिकरण म्हणजे SRAने दिला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर धारावी बचाव आंदोलन संघटनेच्या वतीनं एकही झोपडी पाडू देणार नाही अशी ठाम भूमिका घेऊन आज कामराज हायस्कूल समोर एक सभा घेण्यात आली। प्रत्येक झोपडपट्टी धारकास धारावीतच 500 फुटांचं घर द्यावं आणि कोणालाही धारावीबाहेर हाकलणार नाही असं लेखी आश्वासन राज्य सरकारनं द्यावं ही भूमिका या सभेत घेण्यात आली। मंडळी, धारावी बचाव आंदोलनाच्या सभेत कोणत्या प्रमुख मागण्या करण्यात आल्या पाहूयात ग्राफिक्समधून। धारावी बचाव आंदोलनाच्या मागण्या: धारावीतील निवासी अनविसात झोपड्यांना पात्र ठरवून त्यांचं धारावीतच पुनर्वसन करावं। धारावीतल्या निवासी झोपडीधारकांना 500 चौरस फुटांचं घर द्यावं। BMC मालमत्ता विभागाच्या चाळी आणि इमारतीतील रहिवाशांना 750 चौरस फुटांचं घर द्यावं। अनिवासी, औद्योगिक, व्यापारी वापराच्या गाळेधारकांना वापरात असलेल्या आकाराचे पुनर्वसन गाळे द्यावेत। धारावी प्रकल्पाचं प्रारूप समजण्यासाठी मास्टर प्लॅन जाहीर करावा। धारावी कोळीवाड्यांचे सीमांकन करा आणि सीमांकनाअंती येणारं क्षेत्र हे प्रकल्पामधून वगळावं अशी ही एक मागणी करण्यात आली। धारावी कुंभारवाड्याचे पुनर्वसन प्रारूप जाहीर करावं। मेघवाडीतील झोपडीधारकांना 7 दिवसात घरं रिकामी करून ताबा देण्याबाबत दिलेल्या नोटिसा या मागे घेण्यात याव्यात आणि धारावीच्या सर्व झोपडीधारकांना पात्र ठरवावं आणि धार्मिक स्थळांसाठी धोरण जाहीर करावं अशी शेवटची मागणी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।